मंडळी, जर तुम्ही रेल्वे स्टेशन परिसरात गेला तर आजूबाजूला हजारो माणसांची गर्दी असते. त्यात आपल्या आजूबाजूला असे अनेक चेहरे आपण पाहतो जे अत्यंत साधेसुधे वाटतात. बहुधा असे चेहरे तर लक्षातही राहत नाही. आता तुम्ही म्हणाल की आज काय विषय निघाला, तर सांगते. विषय जरा मोठा आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. विचार करा, तुम्ही रेल्वे स्टेशनवर उभे आहात. तुमच्या समोर एक साधा सुधा माणूस दिसतोय, ज्याच्या अंगावर कळकटलेले मळकटलेले कपडे आहेत. खांद्यावर पांघरूण आणि चेहऱ्यावर कुठलाही संशय येणार नाही असा भाव दिसतोय. पाहणाऱ्याला तो एखादा मजूर किंवा भिकारी वाटू शकतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की भिकारी वाटणाऱ्या या माणसाकडे असलेल्या पांघरुणात तब्बल 55 कोटी रुपयांचा खजिना आहे, तर तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही आश्चर्यकारक घटना घडली आहे आसामच्या गुवाहाटीत. आणि धक्कादायक बाब म्हणजे हे सोनं घेऊन फिरणारा व्यक्ती महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातला होता. हो, अक्षय बनसोडे असं त्याचं नाव आहे आणि तो 2 महिने गुवाहाटीत राहिला. पोलिसांच्या नजरेतून वाचला, पण शेवटी त्याने एक अशी मोठी चूक केली की त्याच्या एका चुकीमुळे त्याचा खेळ उघड झाला. मंडळी, हे प्रकरण फक्त सोने तस्करीचं नाहीये, तर हे प्रकरण अशा एका रॅकेटचं आहे ज्याचे धागेदोरे देशाच्या सीमांपलीकडे जातात. ज्यात भारतातले तरुण आमिषाला बळी पडतायत आणि अडकतायत. पण या आधी नेमकं हे प्रकरण काय आहे? हे सोनं भारतात कुठून आलं? म्यानमार बॉर्डर, आंतरराष्ट्रीय स्मगलिंग गँग आणि या सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्राशी असलेलं कनेक्शन. हा अक्षय बनसोडे नेमकं कोण आहे आणि पोलिसांनी त्याला कसं पकडलं, हे सगळं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहतायत विषयच भारी. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुवाहाटी हे आसामचं एक गजबजलेलं आणि मुख्य शहर. ईशान्य भारताचं प्रवेशद्वार म्हणून गुवाहाटी ओळखलं जातं. 2 महिन्यांपूर्वी याच शहरातल्या एका मध्यवर्ती आणि बऱ्यापैकी उच्चभ्रू असलेल्या गांधी वस्तीतील एका अपार्टमेंटमध्ये एक तरुण रूम भाड्याने घेतो. त्याचं नाव अक्षय बनसोडे. वय 32 वर्ष. दिसायला अगदी साधा, कुणाशीही जास्त न बोलणारा आणि आपल्याच कामात व्यस्त असणारा हा मुलगा. शेजाऱ्यांना वाटायचं की हा कुठला तरी IT प्रोफेशन वाला असेल किंवा ईशान्य भारतात बिझनेसच्या निमित्ताने आला असेल. पण अक्षय तिथे कोणताही IT जॉब करत नव्हता. तो तिथे एका अत्यंत गुप्त आणि मोठ्या मोहिमेवर होता. तो ज्या फ्लॅटमध्ये राहत होता तिथे लोकांची ये-जा कमी असायची. पण एक गोष्ट मात्र नक्की होती, अक्षयच्या फ्लॅटमध्ये रात्रीच्या वेळी किंवा भल्या पहाटे काही संशयास्पद हालचाली व्हायच्या. तो गुवाहाटीमध्ये 2 महिने राहिला. त्याने तिथलं वातावरण समजून घेतलं, तिथले रस्ते पाठ केले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो एका मोठ्या डिलिव्हरीची वाट बघत होता. ही डिलिव्हरी अशी तशी नव्हती, तर थेट आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात आलेलं बेकायदेशीर सोनं गोळा करण्याची ती मोहीम होती. मात्र एक दिवशी रात्री अक्षयच्या या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. गुवाहाटी पोलिसांच्या स्पेशल ब्रांचला आणि स्थानिक गुवाहाटी पोलिसांना एका गुप्त खबऱ्याकडून अत्यंत पक्की माहिती मिळाली होती. त्या खबऱ्याने पोलिसांना सांगितलं होतं की शहरातल्या एका फ्लॅटमध्ये आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीचं एक खूप मोठं कन्साइनमेंट उतरलंय आणि ते सोनं देशाच्या इतर भागात, विशेषतः मुंबई, महाराष्ट्रात ट्रान्सफर करण्याची तयारी सुरू आहे. माहिती मिळताच गुवाहाटीचे पोलीस उपायुक्त आणि त्यांच्या टीमने रात्रीच्या अंधारात त्या अपार्टमेंटला वेढा घातला. पोलिसांना वाटलं नव्हतं की त्यांच्या हाती नेमकं किती मोठा खजिना लागणार आहे. पोलिसांनी अक्षयचा दरवाजा ठोठावला. अक्षयने दरवाजा उघडला. पोलिसांना पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याचे हातपाय थरथरू लागले. पोलिसांनी घरात घुसून झाडाझडतीला सुरुवात केली. सुरुवातीला घरात काहीच संशयास्पद आढळलं नाही. पण जेव्हा पोलिसांनी अक्षयच्या वैयक्तिक सामानाची, ट्रॅव्हल्स बॅगची आणि कपाटांची बारकाईने तपासणी केली, तेव्हा पोलिसांना एक पांघरूण दिसलं. त्या पांघरुणाखाली ठेवलेली एक बॅग मिळाली. त्यांनी ती बॅग उघडली आणि त्यात पोलिसांना पिवळ्या धमक सोन्याच्या विटा आणि बिस्किटं दिसले. 1, 2, 3 करत जेव्हा पोलिसांनी ते सोनं मोजलं, तेव्हा पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. तिथं एका पाठोपाठ एक अशा 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या तब्बल 37 किलो वजनाच्या विटा आणि बार ठेवलेले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्यांची किंमत तब्बल 55 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आसाम पोलिसांच्या इतिहासातील ही सोन्याची सर्वात मोठी जप्ती मानली जाते. आता तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल की अक्षय बनसोडे नेमकं नक्की कोण आहे? महाराष्ट्रातून एवढ्या लांब जाऊन तो गुवाहाटीत एवढा मोठा गेम कसा काय खेळत होता?
तर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. अक्षय बनसोडे हा मूळचा महाराष्ट्रातील सांगली मिरज परिसरातील रहिवासी आहे. सांगली आणि मिरज हा भाग महाराष्ट्रात सोन्या चांदीच्या व्यापारासाठी, मोठ्या सराफा बाजारासाठी आणि कुशल कारागिरांसाठी ओळखला जातो. अक्षय हा एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे, पण जास्त पैसे कमवण्याच्या नादात किंवा चुकीच्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे तो या आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटमध्ये ओढला गेला. तस्करांच्या गँगला अशा मुलांची गरज असते जे दिसायला एकदम साधेसुधे असतात, ज्यांना कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसेल आणि जे पोलिसांच्या नजरेत सहज येणार नाहीत. अक्षयला या कामासाठी मोठं कमिशन आणि पैशांचं आमिष दाखवण्यात आलं होतं. त्याला फक्त कॅरियर म्हणजे माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणारा माणूस म्हणून वापरलं जात होतं. 2 महिने गुवाहाटीत राहून तो या संपूर्ण सिंडिकेटचा स्थानिक तळ सांभाळत होता. मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा प्रश्न, हे 55 कोटींचं सोनं गुवाहाटीत कसं पोहोचलं आणि या मागे कोणती आंतरराष्ट्रीय गँग आहे? तर आसाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सोन्याचे धागेदोरे थेट शेजारील देश म्यानमारशी जोडले जातात. गेल्या काही वर्षात भारत म्यानमारची सीमा ही सोन्याच्या तस्करीचा सर्वात मोठा अड्डा बनली. म्यानमारमधून बेकायदेशीररित्या सोनं भारतात मणिपूरमध्ये किंवा मिझोरम बॉर्डरवर आणलं जातं. तिथून ते सोनं इम्फाळ किंवा इतर मार्गाने आसामच्या गुवाहाटीमध्ये पोहोचवलं जातं. गुवाहाटी हे ईशान्य भारतातलं सर्वात मोठं रेल्वे आणि हवाई वाहतुकीचं केंद्र असल्यामुळे स्मगलर्स गुवाहाटीचा वापर ट्रान्झिट पॉइंट म्हणून करतात. म्हणजे म्यानमारवरून आलेलं सोनं आधी गुवाहाटीत गोळा करतात, तिथे ते काही दिवस सुरक्षित ठेवायचं आणि मग तिथून रेल्वेनं किंवा खाजगी गाड्यांनी दिल्ली, मुंबई आणि महाराष्ट्रातील सांगली, मिरज सारख्या मोठ्या सोन्याच्या बाजारपेठेत पाठवायचं. अक्षय बनसोडे याच रूटचा एक महत्वाचा दुवा होता. म्यानमारमधून आलेलं हे 37 किलो सोनं अक्षयने आपल्या फ्लॅटमध्ये साठवून ठेवलं होतं आणि ते महाराष्ट्रात पाठवण्याच्या तो तयारीत होता. अक्षय बनसोडेला 37 किलो सोन्यासह पकडल्यानंतर आसाम पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि सीमा शुल्क कायदा अंतर्गत अत्यंत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी हे 55 कोटींचं सोनं जप्त करून सीमा शुल्क विभागाच्या स्वाधीन केलंय. आता कोर्टाने अक्षयला पोलीस कोठडी सुनावली असून त्याची कसून चौकशी केली जाते. या प्रकरणात केवळ आसाम पोलीसच नाही तर केंद्रीय तपास यंत्रणाही आणि कस्टम विभाग सुद्धा सक्रिय झाले आहेत. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं देशात येणं हे केवळ करांची चोरी किंवा स्मगलिंगचा विषय नाहीये, तर हा देशाच्या आर्थिक सुरक्षेशी जोडलेला अतिशय गंभीर मुद्दा आहे. पण मंडळी, अक्षय बनसोडेच्या अटकेनंतर हे प्रकरण संपत नाही. तर खरे प्रश्न आता सुरू होत आहेत. 32 वर्षाच्या या मराठी तरुणाच्या मागे उभी असलेली ती इंटरनॅशनल गँग नेमकं कुणाची आहे? अक्षयला गुवाहाटीमध्ये फ्लॅट बुक करून देण्यासाठी आणि त्याचा 2 महिन्यांचा खर्च उचलण्यासाठी पैशांचा पुरवठा कोणी केला? महाराष्ट्रातील सांगली, मुंबई किंवा पुण्यातील कोणते बडे सोन्याचे व्यापारी या रॅकेटमध्ये सामील आहेत का, ज्यांच्यासाठी हे 55 कोटीचं सोनं आणलं जात होतं? पोलिसांना संशय आहे की हे एक फक्त छोटीशी तस्करी नसून यामागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. सध्या आरोपीच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स, त्याचे बँक अकाउंट्स आणि तो गुवाहाटीमध्ये कोणाकोणाला भेटला या सगळ्यांची चौकशी केली जात आहे. या चौकशीतून महाराष्ट्रातील अनेक बड्या चेहऱ्यांचे बुरखे फाटण्याची शक्यता वर्तवली जाते. तर मंडळी, हा होता गुवाहाटीमधील 55 कोटीच्या सोन्याच्या तस्करीचा आणि महाराष्ट्राच्या अक्षय बनसोडेच्या अटकेचा संपूर्ण थरार. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात किंवा कमिशनच्या आमिषाला बळी पडून आजही सुशिक्षित तरुण मुलं कशी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रॅकेटचा बळी ठरत आहे याचं हे एक जळजळीत उदाहरण आहे. 2 महिने गुवाहाटीत राहून रचलेला हा सोन्याचा डाव आसाम पोलिसांनी एका रात्रीत उधळून लावला. तुम्हाला काय वाटतं? अक्षय बनसोडेच्या चौकशीतून महाराष्ट्रातील कोणत्या मोठ्या सोन्याच्या व्यापाऱ्यांची नावं समोर येऊ शकतील का? म्यानमार बॉर्डरवरून होणारी ही तस्करी थांबवण्यासाठी सरकारने आणखीन काय कडक पावलं उचलायला पाहिजे? तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील तरुणांना अशा आमिषांपासून दूर राहण्याची जाणीव होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.